नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। अंधेरीच्या एका कंपनीमध्ये मराठी माणसांना नोकरीसाठी नकार दिल्याचा प्रकार समोर आला। अंधेरीतील आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत नो महाराष्ट्रीयन असा उल्लेख करत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाल्यावर कंपनीच्या मालकानं महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे। आर्या गोल्ड कंपनीचे मालक बंटी रूपरेजा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी जनतेची माफी मागितली। दरम्यान ही जाहिरात कंपनीच्या पोर्टलवरून हटवण्यात आली आहे। विषय नीट सांगायचा। गलती से उन्होंने ये मैसेज डाल दिया है, तो ये क्या मैसेज डाल दिया कि हमें आपका कंपनी क्या है वो बताओ। आपका ये मेरा कंपनी है और मेरे से ये गलती हो गया। मेरे से ये गलती हो गया कि इन्होंने ये लिखा है कि उसमें हमें जो मैनेजर चाहिए वो नॉन महाराष्ट्रियन चाहिए, वही मिस्टेक हो गया। अभी हमने तुरंत वो निकाल दिया है और मेरे पास जो स्टाफ है ऑलरेडी मेरे पास 70% महाराष्ट्रीयन स्टाफ ही है। ते नको सांगू, अख्ख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांचे हात जोडून माफी मागतो तर तुला सुट्टी आहे, नाही तर तुला सुट्टी आहे। नीट बोल रे, नीट बोल। तुला मी कालच प्रिंट केली ना शीट सगळ्या स्टाफची। काय डेझिग्नेशन साठी तुम्ही हे केलंय? हे बघा सर, ऑलमोस्ट सगळे मराठी। तिकडे काय झालं ते, ही नवीन मुलगी आहे, तिला जस्ट 15-16 दिवस झाले ती येऊन, आणि जेव्हा मी तिला शिकवलं आणि पोर्टलवर जस्ट अपडेट कर सांगितलं तर माझी मिस्टेक झाली की मी चेक नाही केलं। ते महाराष्ट्रीयन प्रेफरन्स महाराष्ट्रीयन, माझा एक मॅनेजर मराठीच आहे, मला मराठी सवय करून माझ्याकडे स्टाफला हिंदी समजत नाही, तर ते करू नका चूक। मुंबईत आणि महाराष्ट्रात चालणार नाही की बाबा तुम्ही म्हणाल की बाबा फक्त नॉन महाराष्ट्रांना तुम्ही प्रेफरन्स देणार असेल तर आम्ही खपून घेणार नाही। मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारीन की हा वाद जो आहे, हा चिखल जो आहे, तो भाजपच्याच काळात का आला? म्हणजे ही हिम्मत भाजपच्याच काळात का वाढली? आमच्या 2.5 वर्षात का नव्हती कोणाची हिम्मत होत? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलंच पाहिजे, नव्हे तशा प्रकारचा कायदा आहे। अशा प्रकारे कोणी जाणीवपूर्वक इथल्या स्थानिकांना जर डावलत असेल तर ते योग्य नाही। सरकार पण यामध्ये लक्ष घालून भूमिपुत्रांचा हक्क अबाधित राहावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल।